माधव परीची प्रेमकथा भाग 3. माधव निघून गेल्यानंतर कितीतरी वेळ परी विचारांमध्ये हरवून गेली होती. माधव परत येईल ना, हा एकच प्रश्न तिच्या मनात पुन्हा पुन्हा उमटत होता. त्याने निघताना तिच्या डोळ्यात पाहिलेली नजर, त्याचा आवाज, त्याची ती घट्ट मिठी आणि तिच्या कानात पडलेले ते शब्द, "परी, मी तुला मनापासून स्वीकारलं आहे. फक्त मिष्टीची आई म्हणून नाही, तर माझी बायको म्हणून." हे सगळं आठवलं की तिच्या छातीत एक वेदना उठत होती. तेवढ्यात तिच्या ड्रेसला कोणीतरी छोटंसं हात धरून ओढलं. तसं परीने खाली पाहिलं. मिष्टी तिच्यासमोर उभी होती. तिच्या छोट्याशा डोळ्यात झोप दाटून आली होती आणि ती आपल्या बोबड्या आवाजात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. परी मात्र काही क्षण तिला पाहतच राहिली. मग जणू भानावर येत तिने खाली वाकून मिष्टीला अलगद उचलून घेतलं. मिष्टीनेही काही न बोलता आपलं छोटंसं डोकं परीच्या खांद्यावर ठेवलं. तसं परी तिच्या पाठीवरून हात फिरवत माईकडे पाहत हळू आवाजात म्हणाली, "माई, मिष्टीला झोप आली आहे. मी तिला झोपवून येते." माईने काहीही न बोलता फक्त मान हलवली. मग माईनेही आपल्या बाजूला ठेवलेली काठी हातात घेतली आणि हळूहळू आपल्या खोलीच्या दिशेने निघून गेली. परी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली. माईच्या प्रत्येक शब्दांचा अर्थ आता तिच्या मनाला कळत होता. त्यानंतर ती मिष्टीला घेऊन वरच्या खोलीत गेली. तिने मिष्टीला बेडवर अलगद झोपवलं. तिच्या अंगावर चादर ओढली आणि तिच्या पाठीवरून हळूहळू हात फिरवू लागली. परीच्या त्या मायेच्या स्पर्शाने मिष्टीचे डोळे हळूहळू मिटू लागले. काही क्षणातच ती गाढ झोपी गेली. पण परीच्या डोळ्यांना मात्र झोप कुठे होती? ती मिष्टीच्या शेजारी बसून तिच्या चेहऱ्याकडे पाहत होती. तिच्या मनात विचारांची गर्दी झाली होती. खरंच माझी चूक होती का? तिने स्वतःला प्रश्न विचारला. माधवने मला दुखावलं होतं. हो, त्याने काही शब्द असे बोलले होते जे तिच्या मनावर खोलवर उमटले होते. पण आज माईकडून त्याचं संपूर्ण आयुष्य ऐकल्यानंतर तिला जाणवलं होतं, माधव चुकीचा नव्हता. त्याने तिच्यावर कधीच जबरदस्ती केली नव्हती. तिला तिच्या मनाविरुद्ध या नात्यात ओढण्याचा त्याने कधीच प्रयत्न केला नव्हता. उलट तो सतत तिच्या भावनांचा विचार करत राहिला होता. कारण त्याला प्रेम म्हणजे काय हे माहीत होतं. प्रेमात हक्क असतो, पण जबरदस्ती नसते. आणि कदाचित म्हणूनच माधवने तिला स्वतःपासून दूर ठेवलं होतं. मग परीने एक उसासा सोडत डोळे मिटले. आता तिच्यासमोर तिचं संपूर्ण आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं सरकत होतं. पूर्वीची परी, तिचा हट्ट, तिचा राग, माधवबद्दल तिच्या मनात निर्माण झालेलं प्रेम, त्याला मिळवण्याचा आणि त्याचा प्रेम मिळवण्याचा तिचा हट्ट आणि चुकीचा रस्ता तिला आज पहिल्यांदाच जाणवलं. मी खरंच माधवसाठी योग्य नव्हते. आणि या विचाराने तिच्या डोळ्यातून 2 अश्रू अलगद गालावरून ओघळले. पण आता तिने स्वतःशीच कुजबुजत विचारलं, आता मला त्याला गमवायचं नाही. तेवढ्यात तिच्या मोबाईलची स्क्रीन उजळली. परीने घाईघाईने मोबाईल हातात घेतला. तो माधवचा मेसेज होता. स्क्रीनवर त्याचं नाव पाहून तिच्या हृदयाची धडधड क्षणात वाढली. तसं तिने थरथरत्या बोटांनी मेसेज उघडला. "मी एअरपोर्टवर पोहोचलो आहे. काळजी घे." फक्त एवढाच छोटासा मेसेज, पण तो पाहून परीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिने लगेच माधवला फोन लावला. एकदा, दोनदा, तीनदा, पण फोन लागला नाही. कदाचित तो फ्लाईटमध्ये बसला असेल, असं म्हणत तिने स्वतःला समजावलं. पण तरीही तिचं मन शांत होत नव्हतं. तिने पुन्हा फोन केला. यावेळीही फोन बंद होता. निराश मनाने परी मोबाईल छातीशी धरत मनातल्या मनात कुजबुजली, "माधव, काळजी घ्या. मला तुम्हाला अजून खूप काही सांगायचं आहे." विचारांच्या डोहातच हरवून परीसुद्धा मिष्टीच्या बाजूला झोपी गेली. काही वेळाने मिष्टीच्या हलक्या आवाजाने परीची झोप मोडली. आता दुपार झाली होती. माई खाली तिची वाट पाहत होती. परीने मिष्टीला तयार केलं आणि तिला घेऊन खाली आली.
माई डायनिंग टेबलवर बसून जेवणासाठी परीची वाट पाहत होती. डायनिंग टेबलवर बसल्यानंतर माईने परीचा हात आपल्या हातात घेतला आणि मग हळूच माधवच्या आयुष्याची पानं तिच्यासमोर उलगडू लागली. माधवला माई कशी मिळाली, लहानपणापासून त्याने तिला कसं जपलं आणि काही वर्षांनी माईची दृष्टी गेल्यानंतर एका छोट्याशा वयात माधवने तिची जबाबदारी आपल्या खांद्यावर कशी घेतली, माई सांगत होती आणि परी शांतपणे ऐकत होती. माई बोलत होती आणि परीच्या डोळ्यासमोर माधवचं वेगळंच रूप उभं राहत होतं. एक असा मुलगा ज्याला आयुष्यात नाती फार कमी मिळाली, पण जी काही मिळाली ती त्याने जीवापाड जपली. माईसाठी तो मुलगा होता, हर्ष त्याचा भाऊ होता आणि आता परी आणि मिष्टी त्याचं संपूर्ण जग बनले होते. माई पुढे म्हणाली, माधवला नेहमी भीती वाटायची परी, की तो तुझ्याशी जास्त बोलला तर तुझ्या मनात त्याच्यासाठी काहीतरी निर्माण होईल, कारण त्याने तुझ्या डोळ्यात त्याच्यासाठी प्रेम पाहिलं होतं. पण तेव्हा त्याच्या मनात तुझ्यासाठी काहीच नव्हतं. तू त्याच्यासाठी हर्षाची बहीण होतीस आणि म्हणून त्याने स्वतःच्या मनालाही कधी तुझ्या दिशेने जाऊ दिलं नाही. माईचे हे शब्द ऐकून परीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. तिला आठवलं किती वेळा माधवने तिच्यापासून अंतर ठेवलं होतं. तेव्हा तिला वाटायचं त्याला तिची किंमत नाही, पण तिला आज कळत होतं तो तिच्या भावनांचा आदर करत होता. जेवण झाल्यानंतरही परी काही वेळ माईसोबत बसली. माई बोलत राहिली, परी ऐकत राहिली आणि प्रत्येक शब्दासोबत तिच्या मनातला माधव आणखी जवळ येत गेला. शेवटी ती उठली आणि मिष्टीला घेऊन पुन्हा आपल्या खोलीत आली. दरवाजा बंद करून ती काही क्षण शांत उभी राहिली. मग खिडकीजवळ जाऊन बाहेर पाहत राहिली. दूरवर पसरलेला बर्फ, शांत वातावरण आणि तिच्या मनात मात्र एकच वादळ होतं, माधव. तिने डोळे मिटले आणि पुन्हा एकदा स्वतःच्या मनाला समजावत पुटपुटली, माधव, मी उशिरा का होईना, पण आता तुम्हाला समजून घेतलं आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. तुम्ही परत या, कारण आता मला हे नातं फक्त निभवायचं नाही, मला हे नातं मनापासून जगायचं आहे. आणि त्या क्षणी पहिल्यांदाच परीला स्वतःच्या मनाचं उत्तर स्पष्ट ऐकू आलं होतं. पुन्हा तिच्या मनात विचारांचं अक्षरशः वादळ उठलं होतं. हळूहळू ती तिच्या वेदनादायी भूतकाळात गेली. त्या काळात तिला आता सगळं स्पष्ट दिसत होतं. वयाच्या नादात, हट्टाच्या भरात आणि स्वतःच्या भावनांना प्रेम समजण्याच्या चुकीत तिने एकेकाळी माधवशी जे वागणं केलं होतं, ती तिचीच चूक होती. माधवचा त्यात काहीच दोष नव्हता. त्या काळात माधवने तिच्याशी जे कठोर शब्द बोलले होते ते तिचं मन दुखवण्यासाठी नव्हते, उलट तिला योग्य रस्त्यावर आणण्यासाठीच होते. ते शब्द आठवताच परीच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा तिला माधवचा राग आला होता, पण आज आज त्या प्रत्येक शब्दामागची त्याची काळजी तिला जाणवत होती. माधवने कधीच तिच्या भावनांचा गैरफायदा घेतला नव्हता. उलट ती चुकीच्या मार्गावर जात असताना त्याने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला होता, कारण त्याच्या मनात तेव्हा तिच्यासाठी प्रेम नव्हतं. ती त्याच्यासाठी फक्त हर्षवर्धनची लहान बहीण होती आणि म्हणूनच त्याने कधीही तिला त्या नजरेने पाहिलं नव्हतं. पण नंतर परी बदलली. तिच्या वागण्यातला हट्ट गेला. तिच्या मनातील अपरिपक्वता हळूहळू संपली. ती जबाबदार झाली. मिष्टीसाठी तिने स्वतःला पूर्णपणे बदलून टाकलं आणि तिच्यात झालेला तो बदल पाहता पाहता माधवच्या मनातही तिच्यासाठी एक भावना निर्माण झाली, प्रेमाची. सगळी परिस्थिती समजून परीने हळूच डोळे मिटत स्वतःशीच पुटपुटत म्हणाली, जेव्हा मी माझ्या जुन्या रूपाला स्वतःच स्वीकार करू शकत नाही आहे, मग माधवने मला कसं स्वीकारलं असतं? हा प्रश्न तिच्या मनाला आतून छेदून गेला. तिला आता जाणवलं होतं, माधवने तिला कधीच नाकारलं नव्हतं. तो फक्त त्या वेळेच्या परीला स्वीकारू शकला नव्हता आणि कदाचित ते योग्यच होतं. माईचे काही वेळापूर्वीचे शब्द पुन्हा तिच्या कानात घुमले, प्रेम खरं असेल ना बाळा, तर ते कधीच संपत नाही. वेळ गेला तरी
मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात ते जिवंत राहतं. माईच्या त्या शब्दांनी परीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले, कारण तिला स्वतःलाच आता उत्तर मिळालं होतं. तिच्या मनातलं माधववरचं प्रेम कधीच संपलं नव्हतं. तिने ते दाबून ठेवलं होतं, स्वतःपासून लपवलं होतं, पण ते कधीच संपलं नव्हतं. तिचं मन आजही माधवचंच होतं. तिला अचानक जाणवलं, नात्यात पहिलं, दुसरं असं काही नसतं. नातं म्हणजे नातं असतं. प्रेम प्रेम असतं, ते कधीच मरत नाही. एकदा मनाने एखाद्याला आपलं मानलं की त्या नात्याला नावापेक्षा त्याची जपवणूक महत्त्वाची असते. म्हणूनच परीने मनाशी एक निर्णय घेतला होता, हे नातं आता मी जपणार आहे. माधवला, मिष्टीला आणि ती या तिघांनी मिळून बनवलेल्या छोट्याशा संसाराला. पण आता तिला वाटत होतं, हा निर्णय घेण्यासाठी तिने खूप उशीर केला. कारण ज्यावेळी तिच्या मनाला आपल्या प्रेमाची जाणीव झाली, त्याच वेळी माधव एका संकटाच्या दिशेने निघून गेला होता. स्वित्झर्लंडपासून मुंबईपर्यंतचा प्रवास विमानाने साधारण 9 ते 10 तासांचा होता. पण माधवसाठी हा फक्त काही तासांचा प्रवास नव्हता. तो एका अशा अंधाऱ्या भूतकाळाकडे परत जात होता, ज्यातून कदाचित परत येणं त्याच्याही हातात नव्हतं. परीलाही माहीत नव्हतं, माधव नेमका कधी पोहोचेल, तिथे काय होणार होतं. तो आपलं काम पूर्ण करून परत येईल का? तो पुन्हा तिच्यासमोर उभा राहील का? यापैकी एका प्रश्नाचंही उत्तर तिच्याकडे नव्हतं. पण एक गोष्ट मात्र तिच्या मनात अगदी स्पष्ट होती. तिला माधवशी बोलायचं होतं. त्याला सांगायचं होतं, माधव, मी तयार आहे तुमच्यासोबत संसार करण्यासाठी, तुमचं घर, माझं घर मानण्यासाठी, मिष्टीची आई म्हणून नाही, तर तुमची पत्नी म्हणून तुमच्या आयुष्यात उभं राहण्यासाठी. कदाचित तिच्या या एका वाक्याने माधवच्या मनात या संकटाशी लढण्याचं बळ 10 पटीने वाढलं असतं. कदाचित त्याला परतण्याची एक नवी इच्छा मिळाली असती आणि परीला त्याला परत आणायचं होतं. कारण तिला आता फक्त स्वतःसाठी जगायचं नव्हतं. तिला माधवसाठी, मिष्टीसाठी आणि त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या संसारासाठी जगायचं होतं. झोपलेल्या मिष्टीवर नजर पडताच तिला स्वतःचं बालपण आठवलं. आई वडिलांशिवाय आयुष्य कसं असतं हे तिने अनुभवलं होतं. म्हणून मिष्टीला तेच आयुष्य मिळावं ही कल्पनाही तिच्या मनाला असह्य होत होती. मिष्टी तिच्या पोटची मुलगी नव्हती, पण ती माधवची मुलगी होती, माधवचा अंश होती. आणि आता माधवशी जोडलेली प्रत्येक गोष्ट परीसाठी मौल्यवान झाली होती. परीने हळूहळू डोळ्यांवर हात ठेवला. अजूनही तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मग तिने आकाशाकडे पाहिलं आणि मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना केली, देवा, मला काही नको, फक्त त्याला सुरक्षित परत पाठव. माझ्या नशिबात त्याचं प्रेम असेल तर मला दे, नसेल तरी चालेल, पण त्याचा श्वास माझ्या समोर असू दे. विचारांच्या डोहात हरवली असताना रात्र सरून गेली. पण परीची रात्र संपली नव्हती. तिच्या डोळ्यांना झोप नव्हती. सकाळ झाली. दुसरा दिवस उजाडला. पण तिचं मन अजूनही त्या एका क्षणात अडकून होतं, ज्या क्षणी माधवने तिला मिठीत घेतलं होतं. परी, मी तुला मनापासून स्वीकारलं आहे. त्याचा आवाज पुन्हा पुन्हा तिच्या कानात घुमत होता. तिने थरथरत्या हातांनी मोबाईल उचलला. माधवचा नंबर डायल केला. आताही त्याचा फोन स्विच ऑफ होता. तिने पुन्हा फोन केला. पुन्हा तेच. पण आत्तापर्यंत तर तो पोहोचायला पाहिजे होता आणि पोहोचल्यावर सुद्धा त्याचा मोबाईल बंद आहे. या विचाराने तिच्या छातीत धस्स झालं. तो महत्त्वाच्या कामात असेल का? मोबाईल स्विच ऑफ झाला असेल. तिने स्वतःला समजावलं, पण तिचं मन मानायला तयार नव्हतं. न राहून तिने हर्षवर्धनला फोन केला. त्याचाही फोन बंद. मग तिने सोनाला फोन केला. तिचाही फोन बंद. आता मात्र परीच्या मनातील भीती आणखी गडद झाली. तिला समजलं होतं, संकट खूप मोठं आहे. पण मिष्टीकडे पाहून ती स्वतःच्या मनाला आवरून बसली होती. ना तिला जेवण गोड लागत होतं, ना कोणाचं बोलणं ऐकावंसं वाटत होतं.
तिच्या मनाला फक्त एकच गोष्ट हवी होती, माधव. स्वतःच्या मनाला रमवण्यासाठी कधी ती माईजवळ जाऊन शांत बसायची, कधी समोरच्या देवघराकडे पाहायची आणि स्वतःशीच पुटपुटायची, "नाही, मी दुसऱ्यांदा तुम्हाला गमावू शकत नाही माधव." माधव गेल्यापासून माईला परीच्या मनाची अवस्था कळत होती. तिने परीला जवळ बोलवत तिच्या डोक्यावरून माईने हात फिरवत म्हणाली, "बाळा, तुझी तपस्या खूप मोठी आहे. तू तब्बल 5-6 वर्ष त्याची प्रतीक्षा केली आहेस. इतकी वर्ष मनात प्रेम जपणं प्रत्येकाला जमत नाही. मी तुला खोट्या आशा देत नाही, कारण समोर तुला पहाडासारखं आयुष्य जगायचं आहे. म्हणून पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह दोन्ही परिस्थितीसाठी तू स्वतःला तयार ठेव. तुझ्या प्रेमात शक्ती असेल आणि तुझं मन खरंच निष्पाप असेल, तर तुझं प्रेम तुझ्यापासून कोणीही हिसकावून घेऊ शकणार नाही, देवही नाही." माईच्या त्या कठोर शब्दांनी परीने माईचा हात घट्ट पकडला. माई वेदनांनी भरलेल्या आवाजात पुढे म्हणाली, "माधवने तुझ्यावर विश्वास ठेवून लग्न केलं आहे. त्याने तुला आपल्या आयुष्याचा भाग मानला आहे आणि तो परत आला नाही तरी." एवढं बोलून माई काही क्षण थांबून स्वतःला सावरत पुढे म्हणाली, "त्याचा अंश तुझ्याकडे आहे." माईचे हे शब्द कानावर पडताच परीची नजर आपोआप मिष्टीकडे गेली. छोटीशी मिष्टी जमिनीवर खेळत होती. तिच्या हातातलं खेळणं ती स्वतःशीच हलवत बोलत होती. मिष्टीला पाहून परीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने मिष्टीला जवळ घेतलं, कारण कुठेतरी मिष्टीमध्ये तिला बालपणीची तीच परी दिसत होती, जी एकटी पडली होती आणि तिला मिष्टीसोबत तसं होऊ द्यायचं नव्हतं. परी आतून पूर्णपणे तुटली. तिने ओठ घट्ट मिटले, अश्रू पुसले आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, "माई, माधवला परत यावंच लागेल. यावेळी ते मला पुन्हा सोडून देऊ शकत नाही. त्यांना परत यावंच लागेल." परीच्या डोळ्यात आता फक्त प्रेम होतं आणि भीती. परी रडत रडत पुढे म्हणाली, "मला नाही माहीत तो परत येणार की नाही, पण यावेळी जर तो परत आला नाही तर मी जगू शकणार नाही. तो माझ्यासोबत असण्यापेक्षा, मला स्वीकारण्यापेक्षा त्याचं जिवंत राहणं माझ्यासाठी पुरेसं आहे. इतके दिवस मी त्याच्यापासून लांब होती, पण माझं प्रेम कधी कमी झालं नाही, कारण तो खुश होता तर मी खुश होती आणि तो जिवंत होता म्हणून मी जिवंत होती." ती छातीवर हात ठेवून पूर्णपणे तुटलेल्या आवाजात पुढे म्हणाली, "माई, माझं प्रेम फक्त दिखावा नाही, फक्त आकर्षण नाही. माझं प्रेम त्याच्या श्वासांशी जोडलेलं आहे. तो माझा झाला नाही तरी चालेल, पण तो मला पाहिजे माझ्यासमोर, जिवंत. माझी एवढीच इच्छा आहे." काही क्षण ती तिथेच उभी राहिली आणि मग अचानक तिने अश्रू पुसले, माईकडे पाहिलं आणि शेवटचं एक वाक्य म्हणाली, "माझं आयुष्य देवानी सुखी आणि लांब लिहिलं असेल तर माधव नक्कीच परत येईल आणि जर तो परत आला नाही तर परीही जिवंत राहणार नाही." इतकं बोलून ती तिथून उठली. आपल्या मनातले सगळे शब्द बोलून ती सरळ आपल्या रूमकडे निघून गेली. तिच्या पावलांमध्ये घाई नव्हती, पण मनात प्रचंड वादळ होतं. दरवाजा बंद होताच तिच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. ती बेडच्या कडेला बसली. तिने माधवचा फोटो मोबाईलमध्ये उघडला. त्याच्या चेहऱ्याकडे पाहत ती फक्त एकच गोष्ट मनात म्हणत राहिली, "लवकर परत या माधव, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकणार." तर तिकडे माई मिष्टीला आपल्या जवळ घेऊन तिचं मन रमवत होती आणि वरच्या त्या खोलीत परी मात्र आपल्या दुःखाच्या दुनियेत एकटी बसून माधवच्या परतीची वाट पाहत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मनात फक्त एकच प्रार्थना होती, "देवा, माझा माधव मला परत दे." अख्खा दिवस कधी निघून गेला हे परीला कळलंच नाही. सकाळपासून तिच्या मनात फक्त एकच चेहरा होता, माधवचा. तो कुठे असेल, काय करत असेल, सुरक्षित असेल ना, त्याच्याशी बोलता येईल का, तो परत येईल ना, या प्रश्नांनी तिचं मन अक्षरशः पोखरून काढलं होतं. दिवसभर माई आणि घरातील नौकरांनी कसं तरी मिष्टीला सांभाळून घेतलं होतं. प्रत्येकाला माहीत होतं
की परीच्या मनाची अवस्था ठीक नाही म्हणून कोणीही तिच्यावर कोणत्याही गोष्टीचा आग्रह केला नव्हता. तिला तिचा वेळ दिला होता. तिचं दुःख तिला एकटं जगू दिलं होतं. पण संध्याकाळ होताच मिष्टीला परीची आठवण झाली. ती आधी हळूहळू कुरकुर करू लागली आणि काही क्षणातच तिच्या रडण्याचा आवाज संपूर्ण वरच्या मजल्यावर घुमू लागला. एका नौकराने तिला अलगद उचललं आणि परीच्या खोलीकडे घेऊन गेली. मिष्टीच्या रडण्याचा आवाज परीच्या कानावर पडताच ती आपल्या विचारातून भानावर आली. ती काही क्षण तशीच बसून राहिली. तिने डोळ्यातील अश्रू पटकन पुसले. तिला माहीत होतं मिष्टीसमोर तिला मजबूत राहायचं होतं. म्हणून ती उठली, दरवाजा उघडला आणि मिष्टीला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक वेदनादायक पण मायेने भरलेलं हसू उमटलं. तिने मिष्टीला आपल्या बाहुपाशात घेतलं आणि मग तिच्या कपाळावर पुन्हा पुन्हा ओठ टेकवले. माझं बाळ, ती हळू आवाजात म्हणाली. मिष्टी परीच्या कुशीत शिरताच शांत झाली. परीने तिच्या छोट्याशा चेहऱ्याकडे पाहिलं आणि पुन्हा तिचं मन भरून आलं. तिच्या मनात एकच विचार आला, माधवने मिष्टीला अशी पाहिली तर त्याचं मन किती तुटेल आणि त्याला पुन्हा वाटेल की मी मिष्टीची काळजी घेत नाही. त्या विचाराने परीने मिष्टीला आणखी घट्ट आपल्या हृदयाशी धरलं. मग ती स्वतःशीच पुटपुटत म्हणाली, नाही, आता मला स्वतःला सांभाळावंच लागेल मिष्टीसाठी. तिने नौकराला विचारलं, मिष्टीने काही खाल्लं आहे का? नौकराने होकारार्थी मान हलवली, पण तिच्या डोळ्यातही पाणी होतं. ती स्वतःच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली, हो मॅडम, तिने खाल्लं आहे. हे ऐकून परी हळूच मान हलवत म्हणाली, ठीक आहे, मी थोड्या वेळाने खाली येते. आधी तिला झोपवते. नौकर निघून गेला. नौकर जाताच परीने दरवाजा बंद करून मिष्टीला घेऊन ती बेडवर बसली. तिने मिष्टीला आपल्या छातीशी धरून हळूहळू तिच्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. काही वेळातच मिष्टीचं रडणं थांबलं. तिचे छोटे छोटे डोळे हळूहळू मिटू लागले. परी मात्र अजूनही जागी होती. तिच्या डोळ्यासमोर माधवचा चेहरा होता. ती मनात म्हणत होती, माधवला परत यावंच लागेल. माझ्यासाठी नाही तरी मिष्टीसाठी, आणि मला सुद्धा स्वतःला सांभाळावं लागेल. मिष्टीसाठी मला मजबूत राहावंच लागेल. हळूहळू मिष्टी झोपेच्या अधीन झाली. तिला झोपलेलं पाहून परीने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. काही वेळ तिच्याकडे पाहत राहिली आणि मग तिला अलगद बेडवर झोपवून ती खाली आली. खाली आल्यावर परीने सर्वप्रथम माईला शोधलं. माई नेहमीच्या जागी शांत बसली होती. परी माईजवळ जात म्हणाली, माई. माईने लगेच तिचा आवाज ओळखला. आलीस बाळा. परीने माईचा हात हातात घेत माईला विचारलं, तुम्ही काही खाल्लं का? माई काही बोलली नाही, पण तरीही परीला उत्तर समजलं. सकाळपासून माईनेही काही खाल्लं नव्हतं. मग परीने तिचा हात धरला. चला आधी जेवूया म्हणत तिने माईला घेऊन डायनिंग टेबलवर बसवलं. माईने नकार द्यायचा प्रयत्न केला, पण परीने तिचं काहीही ऐकलं नाही. तिने स्वतःच्या हाताने माईला घास भरवायला सुरुवात केली. परीची माया पाहून माईच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं. तिला आपल्या सुनेच्या मनातलं दुःख कळत होतं, पण त्याचसोबत तिच्यातली ताकदही दिसत होती. परी माईला एक एक घास भरवत राहिली. माईच्या आग्रहामुळे परीनेही 2-3 घास खाल्ले. तिच्या पोटाला अन्न मिळालं होतं, पण मनाला नाही. जेवण झाल्यावर ती पुन्हा आपल्या खोलीत निघून गेली. रात्र झाली होती, पण माधव गेल्यापासून परीसाठी दिवस आणि रात्र सारखीच झाली होती. रात्र पुन्हा सरली, पण परीसाठी आता दिवस रात्र यात काहीच फरक उरला नव्हता. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते, पण तिच्या मनाचा वेळ मात्र त्याच ठिकाणी थांबला होता. माधवच्या प्रतीक्षेत पुन्हा दुसरा दिवस उजाडला आणि अचानक तिच्या मोबाईलवर नोटिफिकेशन आलं. माधवचा फोन सुरू झाला होता. ते पाहताच परीच्या हृदयात क्षणात आशेची एक छोटीशी किरण जागी झाली. क्षणाचाही विलंब न करता तिने थरथरत्या हातांनी त्याला फोन केला. एकदा, दोनदा, तीनदा, पुन्हा पुन्हा, पण माधवने एकदाही फोन उचलला नाही.
खरं तर त्यावेळी माधव हॉस्पिटलमध्ये सोना जवळ होता. सोनाची प्रकृती गंभीर होती. तिची अवस्था क्रिटिकल असल्यामुळे माधव तिथून हलू शकत नव्हता आणि परीच्या प्रश्नांना तो काय उत्तर देणार म्हणूनच तो तिचा फोन उचलण्याचं टाळत होता. पण परीला याची कल्पना नव्हती. तिच्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्त्वाची होती. माधवचा फोन आता सुरू होता. म्हणजे तो जिवंत होता. म्हणजे तो सुरक्षित होता. किमान त्या क्षणी तरी. आणि एवढ्यानेच तिच्या मनात आशेचा किरण पुन्हा पेटला. दिवसभर परीचे फोन येत राहिले. शेवटी जेव्हा हर्षवर्धन हॉस्पिटलमध्ये परत आला, सोनाला पाहून त्याचीही अवस्था काहीशी सुधारली होती. त्याच वेळी त्याच्या नजरेस परीचे वारंवार येणारे कॉल पडले. त्याने माधवकडे पाहत म्हणाला, "माधव, परीचा फोन घे." माधव काही क्षण शांत राहिला. मग तो हॉस्पिटलच्या रूमच्या बाहेर आला. त्या क्षणी स्वित्झर्लंडमध्ये परी माईला म्हणाली, "माई, माधवचा फोन सुरू झाला आहे." हे कळताच माईच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. माई आनंदाने म्हणाली, "तो ठीक आहे ना बाळा? मग आता पण तुझा चेहरा का उतरला आहे?" माईचा प्रश्न ऐकून परी मान खाली घालत म्हणाली, "पण तो माझा फोन उचलत नाही." परीचा तो निरागस आवाज माईच्या कानावर पडताच माई तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, "तो कामात असेल. त्याचा फोन सुरू आहे ना, म्हणजे तो ठीक आहे. आता तू थोडा आराम कर." माईला तिची अस्वस्थता आणि थकवा जाणवत होता. माई पुन्हा म्हणाली, "2-3 दिवस झाले तुझ्या डोळ्याला झोप नाही. जा, माझं ऐक. थोडी झोप घे." माईने प्रेमाने तिला तिच्या खोलीत पाठवलं. माईच्या हट्टामुळे परी अनिच्छेने उठली, पण तिचं मन अजूनही माधवच्या फोनमध्येच अडकलेलं होतं. परी गेल्यानंतर माईने नौकराला माधवला फोन लावायला सांगितलं. त्याच वेळी माधव परीला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेणारच होता. पण स्क्रीनवर माईचं नाव दिसताच त्याने क्षणाचाही विलंब न करता फोन उचलला. फोन उचलला गेल्यावर माधवचा आवाज येण्याआधी माई म्हणाली, "मधू, तू कसा आहेस?" माईच्या आवाजात काळजी होती. माधवने काही क्षण शांत राहून उत्तर दिलं, "मी ठीक आहे माई." दोघांनी काही वेळ एकमेकांची विचारपूस केली. मग माईचा आवाज गंभीर झाला, "माधव, मला वचन दे, तू आता पुन्हा त्या गुन्हेगारीच्या दुनियेत जाणार नाहीस." हे ऐकताच माधवने डोळे मिटले. त्याला माईचे शब्द मनापासून पटत होते. म्हणून त्यानेही माईला वचन दिलं की तो गुन्हेगारीचं जग आता कायमचं सोडून देईल. माधवचं उत्तर ऐकताच माई खोल श्वास घेत म्हणाली, "आणि परी?" माईच्या तोंडून परीचं नाव ऐकताच माधवचा आवाज लगेच बदलला, "माई, मला ती हवी आहे. मला परी मनापासून हवी आहे माई." आता माईला सगळं कळलं होतं. दोघांच्या मनातलं प्रेम तिला जाणवत होतं. म्हणूनच ती हळू आवाजात म्हणाली, "मग माझं ऐक, आता परीशी बोलू नकोस." माईचं हे बोलणं ऐकून माधव दचकला. पण माईने त्याला थांबवलं. "तू काहीही विचारू नकोस. फक्त माझ्यावर विश्वास ठेव." माधव शांत झाला. माई पुढे म्हणाली, "तुला परी हवी आहे ना मनापासून? मग तिचा फोन उचलू नकोस. मी जसं सांगते आता तुला तसंच करायचं आहे." माई बोलत होती, पण माधवला काहीच समजत नव्हतं. माई पुढे म्हणाली, "तू इथे परत ये." तिला काहीही न सांगता. माईच्या या शब्दानंतर काही क्षण माधव शांत राहिला. माईवर त्याचा पूर्ण विश्वास होता आणि त्याला परीही हवी होती. म्हणून त्याने शेवटी हळू आवाजात उत्तर दिलं, "ठीक आहे. आता सगळं ठीक आहे. सगळं व्यवस्थित आहे आणि पुढेही मी सगळं व्यवस्थित करणार." हा विचार करून माईने फोन ठेवला. तसं लगेच पुन्हा त्याच्या फोनवर परीचा फोन आला. माधव काही क्षण मोबाईलकडे पाहत राहिला. परीचा नंबर स्क्रीनवर होता. त्याच्या बोटांनी एकदा पुन्हा तो नंबर स्पर्श केला, पण त्याने स्वतःला थांबवलं, मोबाईल बंद केला आणि हर्षवर्धनशी बोलण्यासाठी पुन्हा हॉस्पिटलच्या आत गेला. माधव परत येण्याच्या तयारीत होता, पण इकडे परीची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली होती. तिच्या पोटात अन्नाचा एकही दाणा जात नव्हता. तरीही ती माईला जेवण भरवत होती, मिष्टीला खाऊ घालत होती, तिला जवळ घेऊन बसत होती
आणि स्वतः ती फक्त माधवचा फोटो पाहत होती. कधी मोबाईलमध्ये त्याचा चेहरा पाहायची, कधी खिडकीजवळ उभी राहून बाहेरच्या बर्फाकडे पाहायची. दिवस निघून गेला, पुन्हा रात्र झाली आणि त्या रात्रीची शांतता तिला अधिकच असह्य वाटत होती. आणि शेवटी तो परत येत होता. लांबचा प्रवास करून माधव पुन्हा स्वित्झर्लंडमध्ये पोहोचला होता. एअरपोर्टवरून त्याने गाडी घेतली. गाडी थेट माईच्या विल्याच्या दिशेने धावू लागली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पसरलेला पांढरा शुभ्र बर्फ, काचेवर जमा होणारी थंडी, रस्त्यावर पसरलेली शांतता. पण माधवच्या मनात मात्र एकच चेहरा होता, परी. त्याच्या डोळ्यासमोर तिचा तो शेवटीचा चेहरा वारंवार येत होता. ती त्याला मिठी मारताना म्हणाली होती, मी वाट पाहत आहे. तिचा स्पर्श आठवताच माधवच्या ओठांवर नकळत हलकसं हसू आलं. मग तो परीच्या विचारात हरवून स्वतःशीच पुटपुटला, यावेळी मी तुला अजिबात दुखावणार नाही. मी प्रयत्न करीन तुझ्या मनातले ते कडवट शब्द पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी. त्या वेदनांच्या जागी फक्त माझं प्रेम असेल. गाडी अजूनही त्या बर्फाळ रस्त्यावरून वेगाने पुढे जात होती. विल्यापर्यंत पोहोचायला अजून साधारण 2-3 तासांचा प्रवास बाकी होता. रात्रीचे 11 वाजून गेले होते. तिकडे परीच्या डोळ्यांवर झोप नव्हती. ती बेडजवळ बसली होती. तिचा मोबाईल तिच्या हातात होता. स्क्रीनवर माधवचा फोटो. ती बराच वेळ त्या फोटोतील त्याच्या डोळ्याकडे पाहत राहिली. हळूहळू तिच्या पापण्या जड होऊ लागल्या. थंडी, उपाशी पोट, 2 दिवसांचं जागरण आणि मनावरचं असह्य ओझं. शेवटी तिच्या शरीरानेही हार मानली. ती मोबाईल हातातच धरून बेडच्या कडेला डोळे मिटून शांत बसली. तिला माहित नव्हतं, ज्याची ती इतक्या दिवसांपासून प्रतीक्षा करत होती, तो माधव आता तिच्यापासून फक्त काही अंतरावर येऊन पोहोचला होता. गाडीच्या हेडलाईट्सने बर्फाळ रस्ता उजाळत होता. माधवच्या डोळ्यासमोर आता फक्त एकच घर होतं, माईचा विला. आणि त्या घरात एक मुलगी त्याची वाट पाहत होती, जिच्या मनात त्याच्याबद्दलचं प्रेम आता लपून राहिलेलं नव्हतं. काही तासांनंतर कदाचित त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट होणार होती. स्टोरीचा पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा भाग आवडल्यास लाईक आणि कमेंट करा.